श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आपल्याला गुरुवार आहे, तर गुरुवारी आपल्याला आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. तो उपाय कशासाठी करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर हा आंब्यांच्या 5 पानांचा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मक शक्ती या राहणार नाही. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अशा काही बदल घडतील ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं निर्माण होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, आपल्याला आंब्याच्या पानांचाच का उपाय करायचा आहे. तर पहा, भगवान शिव शंकरांकडून वर प्राप्त झालेला आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानं असतात, ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचा उपाय केला जातो, त्या घरातून माता लक्ष्मी ह्या कुठंच जात नाहीत. आता बघा, आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष असतात, पितृदोष असतात किंवा जे नकारात्मक शक्ती असते, त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती होत नाही. म्हणजे आपण कोणतेही कष्ट करा, प्रयत्न करा, पण आपल्याला त्यामध्ये यश प्राप्ती होत नाही. व्यापार असेल तर व्यापारामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही किंवा व्यवस्थित चालत नाही. नोकरी जर असेल तर नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला लवकर प्रमोशन मिळत नाही आणि म्हणावा असा मोबदला त्या नोकरीतून आपल्याला भेटत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत. तर ह्यामुळे आपल्याला घरामध्ये असे काही उपाय करायचे असतात. गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत असतो आणि वेगवेगळे उपाय देखील करत असतो. पहा, गुरुवारच्या दिवशी काही नियम देखील आपल्याला पाळायचे असतात. तर पहा, गुरुवारच्या दिवशी कुणीही केस धुवू नये. तर पहा, त्याचबरोबर जर तुम्हाला खूपच अडचण असेल, केस धुवायचेच असतील, तर ते केस धुताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे. आणि पहा, घराची फरशी देखील आपल्याला गुरुवारच्या दिवशी पुसायची नसते. असं म्हटलं जातं की घराची फरशी जर आपण गुरुवारी पुसली तर आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे, जे धन आहे, तर त्याची हानी होत असते. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एखादी वस्तू आपण भरपूर दिवसाची पडलेली आहे ती आपल्याला फेकायची आहे. ती आपण गुरुवारच्या दिवशी घराच्या बाहेर काढायची नाही. जर आपण ती गुरुवारच्या दिवशी घराच्या बाहेर काढली तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही घरातून बाहेर जाते. त्यामुळे पहा, असे काही जर आपल्याला खराब झालेल्या वस्तू असतील किंवा मग काही सामान, अडगळीचं सामान असेल, लोखंड असेल किंवा मग आपल्याला भंगारसुद्धा द्यायचं असेल तर ते गुरुवारच्या दिवशी देऊ नये. इतर दिवशी म्हणजे तुम्ही शनिवारी देऊ शकता. तर अशा प्रकारे बघा, अशा काही नियम जे आहेत तर ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी पाळायचे असतात. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी केस कापू नये, नखं कापू नये, ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात. आता बघा, ह्या पानांचा आपल्याला काय उपाय करायचा आहे. आंब्यांची पानं आपल्याला 5 घ्यायची आहेत. तुम्ही 5 घ्या, 7 घ्या, 11 घ्या, 9 घ्या, विषम संख्येमध्ये तुम्ही कितीही पानं घेतली तरी चालेल. ही पानं जी आहेत तर ती आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहेत. कुठे किडलेली आहेत किंवा मग फाटलेली आहेत अशी पानं आपल्याला घ्यायची नाही. व्यवस्थित देठ असणारी पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि ती पानं घेतल्यानंतर ती स्वच्छ, आपल्याला धूळ असेल तर धुवून घ्यायची आहेत. आता बघा, जी आंब्याची पानं आहेत आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर त्याचं आपल्याला एक तोरण बनवायचं आहे. तर त्यात पानांना आपल्याला हळदीची पेस्ट करायची आहे आणि हळद लावायची आहे. ती हळद सुकून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यावरती कुंकू लावलं तरी चालेल किंवा मग चंदन लावलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला त्यावरती लावायचं आहे आणि ह्या पानांचं आपल्याला तोरण करायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा असा उपाय करायचा आहे. आणि पहा, आपण गुरुवारी हा उपाय केला की जे शुक्रवार येतो तर त्या शुक्रवारच्या दिवशी लगेचच आपल्याला ही हे तोरण काढायचं आहे. तर पहा, ते तोरण आपल्याला सुकूस्तवर, वाळूस्तवर त्याच ठिकाणी ठेवायचं. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला आंब्यांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. असं केल्याने पहा, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला असा हा
एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मक शक्ती तर दूर होणारच आहे, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल आणि आपल्या घरातून लक्ष्मी माता कुठेही जाणार नाही. तर अशा प्रकारचं आपल्या घरावरती असं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर बघा, जे काही आपण उंबरठा असतो आपला, त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी न चुकता आपल्याला हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे, किंवा गंगाजल, किंवा मग तुम्ही गुलाबजल मिक्स करू शकता. त्याचबरोबर चंदन मिक्स करू शकता. असे सर्व गोष्टी मिक्स करून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून त्या उंबरठ्याची धूपदीप दाखवून पूजा करायची आहे. 2 दिवे आपल्याला साईडने लावायचे आहेत. त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ करून त्यावरती सुद्धा हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकची आपल्याला पूजा करायची आहे. तर असे बरेचसे छोटे छोटे उपाय आहेत, तर ते गुरुवारच्या दिवशी बरेच जण करतच असतात. तर बघा, हे आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे ते आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्या मेन दरवाजावरती लावायचं आहे आणि लगेचच शुक्रवारी आपल्याला ते पानं सुकू न देता लगेचच काढून टाकायचं आहे. कारण पहा, आपण जर ते तोरण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्यासाठी लावलेलं आहे, त्यामुळे बघा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाहेरची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि घरातली नकारात्मक शक्ती ही नष्ट होऊन जाते. तर ही नकारात्मक शक्ती नष्ट झालेली असते आणि त्याचबरोबर जर ते पानं सुकले तर पहा, जो उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी केलेला आहे त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. म्हणजे काय, जास्त ते सुकलेले जे पानं असतात तर ती जास्त नकारात्मक शक्ती घरामध्ये ओढवतात, त्यामुळे ते लगेचच आपल्याला काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुवारच्या दिवशी असा हा एक छोटासा उपाय करायचा आहे. पौर्णिमेला सुद्धा आपण असा हा उपाय करायचा आहे. पौर्णिमेचा सुद्धा मी हा अशा आंब्याच्या पानांचा व्हिडिओ टाकत असते. तर पहा, खूप छान उपाय आहे. असा हा उपाय सकारात्मक गोष्टी घरामध्ये निर्माण करतो, त्यामुळे असा हा एक उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे. तर चला, करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.